गुड इव्हनिंग एव्हरीबडी. IMA म्हणजे इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे आज आपल्या लाईव्हमध्ये जॉईन होणार आहेत आणि लॉकडाऊन गप्पामध्ये आपल्या सगळ्यांच्या प्रश्नांची ते उत्तरं देणार आहेत. विशेषतः खाजगी डॉक्टरांबद्दल जे अनेकांचे प्रश्न आहेत, या प्रश्नांबद्दल आपण त्यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की IMA म्हणजे इंडियन मेडिकल असोसिएशनने सरकारला थँक्यू खान फॉर जॉईनिंग इन. सो सरकारला काय काय आतापर्यंत सजेशन्स दिलेली होती. आणि IMAचं काय म्हणणं आहे, त्यांच्यावर जे आरोप केले जात आहेत खाजगी डॉक्टरांवर सातत्याने, याबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे हे देखील आपण जाणून घेणार आहोत. भोंडवे सर, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. येस, सो आपण सुरुवात करूया. मला असं वाटतं की आता लेटेस्ट जो क्रायसिस झालेला आहे, म्हणजे लॉकडाऊन कदाचित उघडणार की नाही, लिफ्ट करणार की नाही, सरकार हे अजून माहीत नाहीये. पण विशेषतः पुणे, मुंबई आणि शहरांमध्ये डॉक्टर नाहीत, हा सगळ्यात मोठा क्रायसिस झालेला आहे. आणि सगळेजण टीका करतायत की खाजगी डॉक्टरांनी त्यांची जी ड्युटी होती ती करायला ते नकार देत आहेत किंवा कमी भासतीये डॉक्टरांची अशी. तर मला असं वाटतं आजच्या लॉकडाऊन गप्पांची चर्चा आपण तिथूनच सुरू करूया आणि जाणून घेऊया की, कारण माझ्या माहितीप्रमाणे 42,600 डॉक्टर आहेत महाराष्ट्रामध्ये, IMAचे मेंबर आहेत. बरोबर आहे? बरोबर. हो, तर तर तिथूनच जाणून घेऊया. हा जो असा प्रश्न नेहमी विचारला जातो की डॉक्टर्स कमी पडतायत किंवा डॉक्टर्स मदत करत नाहीये, तर प्रत्यक्षात तशी परिस्थिती नाहीये. गमत अशी आहे की आता हा जो करोनाचा आता जो सगळा करोनाची एपिडेमिक आहे किंवा पॅन्डेमिक आहे, ती इतक्या वेगाने वाढतीये की आज दिवसाला 2,000 किंवा 2,500 या रेटनी संख्या वाढतीये नवीन रुग्णांची. आणि त्यांना सामावून घेईल किंवा त्यांच्यावर उपचार करता येईल एवढी आपल्या इथं हॉस्पिटलची कपॅसिटी नाहीये. आपल्याकडं म्हणजे संपूर्ण देशामध्ये, आज देशामध्ये जवळजवळ 6,000च्या पुढे रोज रुग्ण दाखल होत आहेत आणि त्यांना सामावण्याची कपॅसिटी आपल्या इथं हॉस्पिटल बेड्स नाहीयेत. या सगळ्याच्या मुळाशी जर आपण गेलो आणि डॉक्टर्सही कमी पडतायत, या सगळ्याच्या मुळाशी आपण गेलो तर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आतापर्यंत कुठल्याही केंद्र सरकारने हेल्थ किंवा आरोग्य या विषयाला तितकं महत्व दिलंच नाही. आपलं जे दरवर्षीचं बजेट असतं, ज्या बजेटमध्ये हेल्थसाठी आपण जे काही पैसे जे काही राखून ठेवतो, तर ते साधारणतः GDPच्या 5% किंवा त्याहून जास्ती हवेत. पण वर्षानुवर्ष 1% किंवा त्याहीपेक्षा खूप कमी हे दिलं जातं. आणि अर्थातच निधी कमी असल्यामुळं सरकारी हॉस्पिटल्स कमी, सरकारी मेडिकल कॉलेजेस कमी, त्यामुळे डॉक्टरांची संख्या कमी आणि निधी कमी असल्यामुळं हे बाकीचे जे आपले जे काही इतर इक्विपमेंट लागतात किंवा ज्या काही सामुग्री लागते, व्हेंटिलेटर्स म्हणा किंवा इतर सगळ्या ऑक्सिजन हे म्हणा, या सगळ्या गोष्टी ह्या आपल्या इथं कमी पडतात. आज हा सगळा प्रश्न अनेक वर्ष झाकून ठेवण्यात आपण यशस्वी झालो, पण आज ह्या सगळ्या गोष्टी ऐरणीवर आलेल्या आहेत आणि त्यामुळे ही अशी परिस्थिती आली की इतक्या मोठ्या वेगाने संख्या वाढतीये, त्या प्रमाणात आज डॉक्टरच उपलब्ध नाहीत. आता यामध्ये सरकारी डॉक्टर तर साधारणतः मार्च पासूनच ते पूर्ण सुट्टी सगळी सोडून, फेब्रुवारी मार्च पासूनच त्यांच्या सगळ्या सुट्ट्या सोडून ते कामावर तिथे काम करतायत. त्यांना रिलीव्ह करण्यासाठी ज्या वेळेला खाजगी डॉक्टर्स हे आहेत, तर IMAच्या अनेक डॉक्टरांनी प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी IMAचे फिजिशियन्स, अनेस्थेटिस्ट आणि इतर डॉक्टर्स यांनी सरकारच्या खांद्याला खांदा लावून काम चालू आहे. त्यांना रिलीव्ह करण्यासाठी आणि कोविड ड्युटीज करण्यासाठी डॉक्टर्स पुढे जात आहेत. पण तरी सुद्धा ती संख्या कमी पडते आज, आणि इथून पुढे जर हा वेग वाढला तर खरोखरच कमी पडते. त्यामुळे परिस्थिती अशी आहे की सरकारी डॉक्टर्स आणि खाजगी डॉक्टर्स हे दोन्ही मिळून लढा देत आहेत. इथं कुठलाही असा भेदाभेद नाहीये, पण ह्या एकूणच या सगळ्या संकटाची व्याप्ती एवढी मोठी आहे की हे सगळं कमी पडत आहे. हो, आता तुम्ही असं म्हणालात की हो बरोबर आहे, आणि तुम्ही असं सांगताय की मेडिकल एज्युकेशन किंवा एकूणच आरोग्यावरचा खर्च, ह्या दोन्ही प्रश्नांवर देखील या निमित्ताने चर्चा झाली पाहिजे. पण आता काही काळापुरतं तो नंतर आपण चर्चा करूया. मला सगळ्यात पहिल्यांदा विचारायचंय, मुंबईमध्ये आपण जर बोललो तर महाराष्ट्र सरकारचं असं म्हणणं आहे आणि BMCचं असं म्हणणं आहे की MMR मधले जे डॉक्टर्स आहेत
ते पुढे येत नाहीये तसं. तर या आरोपामध्ये कितपत तथ्य आहे हे मला विचारायचंय. एक आपण लक्षात घ्या की मध्यंतरी असं डायरेक्टर ऑफ मेडिकल एज्युकेशननी मुंबई कॉर्पोरेशन तर्फे, मुंबई महानगरपालिका, बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे असं आवाहन केलं होतं की त्यांना 25,000 डॉक्टरांची गरज आहे. प्रत्यक्षामध्ये ज्या वेळेला 25,000 डॉक्टरांची गरज आहे असं त्यांनी ज्या वेळेला सांगितलं, त्यावेळेला एक लक्षात घ्या की 25,000 MBBS किंवा ॲलोपॅथिक डॉक्टरांची त्यांना गरज होती. आज मुंबईला आपण जर पाहिलं तर मुंबई जिल्हा आणि मुंबई उपनगरचा जिल्हा म्हणजे बृहन हे जे आहेत, या दोन्ही जिल्ह्यामध्ये मिळून IMAचे साधारणतः 12 ते 13,000 डॉक्टर्स आहेत. हे सगळे MBBS आणि इतर म्हणजे त्याच्यापेक्षा उच्च शिक्षण घेतलेलं आहे. आणि तेवढेच स्पेशलिस्ट म्हणताय किंवा सुपर स्पेशलिस्ट, MBBS अँड अबव, MD MS किंवा अजून सुपर स्पेशलिस्ट. आणि तेवढेच हे जे 12-13,000 आहेत तेवढेच अजून इतर IMAचे मेंबर नसलेले ॲलोपॅथिक डॉक्टर आहेत. म्हणजे साधारणतः एकूण डॉक्टरच मुळात 25-26,000 आहेत. या 25-26,000 डॉक्टरांमध्ये त्यांनी असं जे सांगितलं होतं की 55 वर्षापेक्षा कमी वयाचे पाहिजेत. आता आपण जर असं पाहिलं तर 55 वर्षापेक्षा वरचे जर डॉक्टर यातून वजा केले तर या 25-26,000 मधून साधारणतः 12 ते 13,000 डॉक्टर्स उरतात. पण आता दुसरी गोष्ट अशी आहे की हे 12 ते 13,000 डॉक्टर जे आहेत ते जवळजवळ त्यातले IMAचे जे 5-6,000 डॉक्टर आहेत, हे 55 वर्षाच्या खालचे, हे आपले दवाखाने, आपले हॉस्पिटल्स, आपल्या कन्सल्टिंग रूम हे चालूच ठेवत आहेत. आणि त्यामुळं हा जो प्रतिसाद आहे तो कमी मिळाला. यामध्ये असं आहे की इतरही काही कारणं आहेत, पण मुळामध्ये ही मागणीच अवास्तव होती. आपण मुंबईमध्ये 25,000 डॉक्टर्सच 55 वर्षाखालील आणि याला उपचार करतील असे नव्हते, आणि ती आपण अपेक्षा ठेवली होती. आणि त्यामुळं मग असं वाटलं की डॉक्टर हे करत नाहीयेत. प्रत्यक्षात त्यामध्ये इतरही अडचणी होत्या. त्यामुळे आज आमच्या माहितीप्रमाणे सांगता 2,000 ते 3,000 डॉक्टरांनी नावं नोंदवलेली आहे आणि त्याच्यामध्ये सरकारी डॉक्टरांबरोबर काम करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. बरं, तुमचं म्हणणं असं आहे की डॉक्टरांनी कामापासून पळ काढलेला नाहीये, जो सातत्याने एक आरोप सरकारकडून किंवा असं एक चित्र रंगवलं जात आहे, तुम्ही ते नाहीये असं म्हणताय. दुसरा एक जो प्रश्न विचारायचा होता तो, जेव्हा पॅन्डेमिक सुरू झालं, महामारी सुरू झाली, तेव्हा अनेक डॉक्टरांनी आपली क्लिनिक्स बंद ठेवली आणि याच्याबद्दल खूप मोठा गदारोळ सुरू झाला. पण सरकारने तुमच्या संघटनेसोबत खूप उशिरापर्यंत, म्हणजे मला वाटतं मार्चच्या मध्यावर सरकारने IMA सोबत बोलणी केली. तर हा उशीर झाला नव्हता का? एप्रिलमध्ये केली. येस, एक्झॅक्टली. यामध्ये एक गंमत अशी, पुन्हा मी तुम्हाला तेच सांगेन की इंडियन मेडिकल असोसिएशन ही प्रॅक्टिस करणाऱ्या खासगी डॉक्टरांची सर्वात मोठी संस्था आहे. आणि तुम्ही जर आणि सर्वात जुनी पण आहे ही संस्था. 92 वगैरे वर्ष झाली असतील आता. हो, साधारणतः 92 वर्ष झालेली आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये आमचे 42,500 डॉक्टर्स आहेत. पण आपण जर लक्षात घेतलं तर एकूण महाराष्ट्रामध्ये जी डॉक्टरांची संख्या आहे, पुन्हा मगाच तेच गणित आहे की तेवढेच नॉन ॲलोपॅथिक डॉक्टर आहेत. म्हणजे 42,000 IMAचे डॉक्टर, 42,000 IMAचे मेंबर नसलेले डॉक्टर, असे साधारणतः 80-85,000 हे एकूण डॉक्टर्स आहेत. साधारणतः 90,000 हे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडे रजिस्टर्ड डॉक्टर आहेत. त्याच्यामध्ये तेवढेच डॉक्टर 2.5 लाख डॉक्टर आहेत. यातल्या IMAच्या डॉक्टरांचे दवाखाने चालू होते. पण वर्षानुवर्ष IMA हे इतर पद्धतीच्या डॉक्टरांचे जे काही दोष आहेत हे आम्ही आमच्या अंगावर घेतोय. त्याच्यामुळं गंमत अशी होती की बऱ्याच इतर पॅथीचे डॉक्टरांची किंवा असे दवाखाने बंद होते आणि त्यामुळं आम्हाला हे आम्ही पुन्हा पुन्हा सांगत होतो की IMAच्या डॉक्टरांचे दवाखाने बंद नाही आहेत, चालू आहेत. दुसरी एक गोष्ट अशी होती की ह्या डॉक्टरांमध्ये जनरल प्रॅक्टिशनरचे जे आपण दवाखाने पाहिलेत तर ह्या 42,000 डॉक्टरांमध्ये गेल्या 10 वर्षात किंवा गेल्या जवळजवळ 20 वर्षामध्ये जे कोणी MBBS होतात ते जनरल प्रॅक्टिसकडे वळत नाहीत. गेल्या 20 वर्षामध्ये जे डॉक्टर्स MBBS झाले त्यातले हे जवळजवळ सर्व डॉक्टर्स म्हणजे हे उच्च विद्याविभूषित आहेत. म्हणजे त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, त्यांची कन्सल्टिंग रूम किंवा हॉस्पिटल्स आहेत. त्यामुळे त्यांचं तिकडचं हे चालू होतं. जे सरकारला दिसत होते ते दवाखाने बंद आहेत. आम्ही पुन्हा पुन्हा सांगितलं पण त्यांनी कुठल्याही प्रकारचा सर्व्हे केला नाही की तो नक्की कुठल्या प्रकारच्या डॉक्टरांचे दवाखाने बंद आहेत. तुम्ही ज्यावेळेला जनरल प्रॅक्टिस म्हणता त्यावेळेलाही जनरल प्रॅक्टिसमध्ये IMAच्या डॉक्टरांचे दवाखाने चालू होते, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की त्यामध्ये आम्ही सुरुवातीपासूनच हे जे करोनाचा जो आजार आहे
कोविड-19चा आजार आहे याच्यामध्ये साधारणतः 60च्या वरच्या व्यक्तींना आणि ज्यांना काही मधुमेह किंवा हृदयविकार, ब्लड प्रेशर असे त्रास असतील तर त्यांना हा आजार लवकर होतो आणि त्यांच्यामध्ये गंभीरही लवकर होतो. त्याचबरोबर यांच्यामध्ये मृत्यूचं प्रमाणही जास्ती आहे. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आम्ही सुरुवातीपासूनच सांगितलं होतं की जे डॉक्टर 60 वर्षाच्या वरचे आहेत किंवा 65 वर्षाच्या वरचे आहेत त्यांनी आपले दवाखाने बंद ठेवले तरी चालते. त्यामुळे त्यांचे त्याप्रमाणे दवाखाने बंद होते. आणि अजून एक दोन महत्वाच्या गोष्टी आहेत त्यामध्ये ज्या डॉक्टर आम्ही सुरुवातीला मार्चमध्ये सरकारकडूनच आम्हाला आदेश असा आला होता संपूर्ण भारतभरात की तुम्ही फक्त इमर्जन्सी पेशंट बघा. तुम्ही नेहमीचे जे साधे सर्दी खोकल्याचे किंवा रादर पोटदुखीचे किंवा इतर आजाराचे पेशंट हे बघू नका, फक्त इमर्जन्सी पेशंट बघा. आणि त्यामुळं हे जे एकूण दवाखान्याची जी वेळ आहे ती बऱ्याच डॉक्टरांनी आपली 2 ते 3 तासच ठेवली होती. एरवी जे साधारणतः सकाळी 5-6 तास संध्याकाळी 5-6 तास बघत असतात त्यामुळे 2-3 तासच दवाखाने चालू होते. त्या प्रकारचे बोर्ड लावा असंही आम्ही सगळ्यांना सूचना दिली होती. पण नेहमीच्या पद्धतीने ज्या वेळेला लोक यायचे, पेशंट्स यायचे आणि बघायचे की दुपारी 2 वाजता डॉक्टरांचा दवाखाना बंद आहे आणि त्यामुळं ते बऱ्याचदा ही गोष्ट घडायची की लोकांना वाटायचं दवाखाने बंदच आहेत. तिसरी एक महत्वाची गोष्ट अशी होती की जी खूप अत्यंत वेदनादायी आहे की अनेक ठिकाणी आज डॉक्टर्स हे अनेक ठिकाणी जे दवाखाने चालू आहेत ते सोसायटी मधली एखादी जागा भाड्याने घेऊन किंवा एखादा जुना बंगला किंवा बंगल्यातला आउट हाऊस घेऊन आपली प्रॅक्टिस करत असतात. अशा ठिकाणी ह्या सोसायटीजनी या घरमालकांनी की तुमच्यामुळं आमच्याकडे करोनाचा प्रसार होईल म्हणून त्यांना दवाखाने बंद करायला लावले होते. याचं सर्व तक्रारी आम्ही सरकारकडे दिल्या होत्या पण तरी त्यामध्ये 1-2 उदाहरणं वगळता तिथं कुठेही सुधारणा झाली नाही. आजही असे दवाखाने सुरू करण्यास खूप त्रास होतोय. तर ही अशी अनेक कारणं होती. पण या कारणांचा विचार न करता आणि नक्की कुठल्या पद्धतीचे डॉक्टर्स याच्यामध्ये दवाखाने बंद ठेवू नयेत हे न बघता सरसकट डॉक्टरांनी दवाखाने बंद केले आहेत असं सरकारकडून ठिकठिकाणी वेगवेगळ्या वाहिन्यांवर अगदी माननीय आरोग्य मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्याला आम्ही उत्तरही दिलं होतं की तुम्ही या पद्धतीने शहानिशा करा आणि हे करा. त्या दरम्यान अनेकांना म्हणजे हा इतका आंधळा कारभार होता की पुण्यामध्ये आता तुम्ही सांगितलंच की मी पुण्यामध्ये प्रॅक्टिस करतोय. ही साथ सुरू झाल्यापासून एकही दिवस मी माझा दवाखाना बंद ठेवलेला नाही. रोज सकाळ संध्याकाळ माझा दवाखाना सुरू आहे. आता आपली ही मुलाखत झाली की मी जाणारच आहे दवाखान्यात. पण पुणे महानगरपालिकेने ज्या नोटिसेस पाठवल्या त्यातली सर्वात पहिली नोटीस ही मलाच आली की तुमचा दवाखाना बंद का आहे आणि त्याबद्दल तुमचं रजिस्ट्रेशन कॅन्सल का करू नये. सांगायचा मुद्दा असा की अनेकदा ह्या गोष्टी करून सुद्धा शहानिशा न करता त्याची कुठल्याही गोष्टीची कारणाची हे न करता तपास न करता हा वेगळा आरोप केला जात होता आणि अजूनही होत आहे. हो, तर यासाठी काही डॉक्टरांचे म्हणजे काही पेशंट्सनी जे त्यांचे अनुभव सांगितले ते तुम्ही असं म्हणालात की बाहेर बोर्ड लावा असं सांगितलं, तर हे बोर्ड लावलेले नव्हते. ऑनलाईन जे अदरवाईज म्हणजे लॉकडाऊनच्या पूर्वीच्या काळात जसं डॉक्टरांचे अपॉइंटमेंट लोक घेत असत तर त्यांचे लँडलाईन नंबर किंवा ऑनलाईन अपॉइंटमेंट्स दिल्या जात होत्या आणि प्रत्यक्षात कोणी फोन उचलत नव्हते असे. आता हे सगळे IMHS मेंबर्स आहेत असं मी म्हणत नाही, पण अशा देखील डॉक्टरांच्या अशा पेशंटच्या तक्रारी आलेल्या आहेत. त्याच्यामुळे डॉक्टरांनी आपला दवाखाना जर कमी सिलेक्टेड आवर्स सुरू आहे तर तो पेशंट्सना कळवलं पाहिजे का, त्याची पद्धत बदलली पाहिजे का, म्हणजे कदाचित या आरोपांमध्ये काहीतरी फरक पडेल. एक आम्ही त्याच्यावर असा उपाय काढला होता जो फारसा होऊ शकला नाही पण तो अजूनही करता येईल की प्रत्येक विभागातल्या त्यामध्ये थोडं सरकारने जर थोडं मदत केली असती तर प्रत्येक एक समजा वॉर्डातल्या म्हणा किंवा त्या विभागातल्या त्या कुठले दवाखाने चालू आहेत त्यांचे काय नंबर आहेत हे जर सरकारने माहिती घेऊन अशा प्रकारची शहानिशा घेऊन जर प्रसिद्ध केलं असतं तर त्याचा नक्की उपयोग झाला असता. अजूनही हे होऊ शकतं की कुठले दवाखाने चालू आहेत. आज आपल्याकडे आरोग्य सेतू सारखं ऍप आहे, अजूनही काही ऍप्स डेव्हलप करण्याचा प्रयत्न चालू आहे. त्याप्रमाणे हे दवाखाने इथं उपलब्ध आहेत अशा पद्धतीच्या गोष्टी त्याच्यामध्ये करता आल्या असत्या आणि आम्ही त्याला नक्की सहकार्य केलं असतं आणि अजूनही करू.
बरोबर. तुम्ही डॉक्टरांबद्दल बोलताय, पण काही डॉक्टरांचे हॉस्पिटल्स आहेत आणि ते देखील IMA चे मेंबर्स आहेत. म्हणजे छोटी आणि मध्यम स्वरूपाची हॉस्पिटल्स आहेत. हॉस्पिटल्स असोसिएशन ही संपूर्ण वेगळी आहे, जी मोठमोठी हॉस्पिटल्स आहेत. तरी पण एक बरोबर. प्रश्न तुम्हाला विचारते, मी अशा असंख्य पेशंट सोबत बोलतेय की जे सांगतात आम्हाला खाजगी हॉस्पिटल्सच्या गेटवरून आतमध्ये पण घेतलं जात नाही आणि अत्यंत डिस्क्रिमिनेटरी अशी वागणूक गेटवरचे सिक्युरिटी गार्ड्स पेशंटला देतात. बेड्स अवेलेबल नाही म्हणून सांगितलं जातं, कॅश मागितली जाते आणि पेशंट्सला ट्रीटमेंट नाकारली जाते. तर हा जो प्रॉब्लेम आहे आणि यामुळे विचार करताना हॉस्पिटल मॅनेजमेंट बद्दल न बोलता संपूर्ण वैद्यकीय व्यवसायावर लोकांची नाराजी व्यक्त होताना दिसते पॅन्डेमिकमध्ये. तर हा प्रश्न तुमच्या लक्षात आलाय का? त्यासाठी IMA हॉस्पिटल असोसिएशन सोबत काही बोलणार आहे का? हॉस्पिटल असोसिएशन हा एक वेगळा प्रकार आहे. हो, याच्यामध्ये मुख्यत्वे ही मोठी हॉस्पिटल्स जी एखाद्या कंपनीतर्फे किंवा चेन तर्फे चालवली जातात अशी आहेत. IMA ची कॉर्पोरेट स्वतःची हॉस्पिटल्स. हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया अशी जी एक आमची विंग आहे आणि त्यामध्ये IMA च्या डॉक्टरांची जी हॉस्पिटल्स आहेत त्यामध्ये साधारणतः 1-2 बेड पासून ते 50 बेड पर्यंतची छोटी किंवा एकदम मध्यम प्रतीच्या मध्यम पातळीचे औषध मध्यम या पातळीचे हे हॉस्पिटल्स आहेत. आणि जशी ही साथ सुरू झाली किंवा लॉकडाऊन सुरू झालं त्यावेळेला त्यापासून यांना काही वेगळेच प्रश्न त्यांच्या समोर आले. यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट अशी होती की त्या 25 मार्चला लॉकडाऊन सुरू झाल्यावर किंवा त्याही आधी 2-3 दिवस आधी कर्फ्यू आणि इतर गोष्टी ज्यावेळेला चालू होत्या त्यावेळेला ह्या हॉस्पिटलचे स्टाफ म्हणजे त्यांच्या नर्सेस, पॅरामेडिकल हो, स्टाफ, स्वच्छता करणाऱ्या जे काही कामगार आणि इतर लोक हे हॉस्पिटल पर्यंत पोहोचूच शकत नव्हते. गंमत अशी होती की ओके. बऱ्याचदा हे लोक थोडेफार लांब राहत होते आणि त्यांना त्यानंतर तर लोकल्स आणि इतर बससेवा किंवा इतर टॅक्सी सर्व गोष्टी बंद झाल्या. त्यामुळं जवळजवळ 90% हॉस्पिटलचे कर्मचारी हे येऊ शकत नव्हते. काही ठिकाणी त्यांची इच्छा होती, काही जणांनी स्वतःच्या वाहनांनी यायचा प्रयत्न केला. त्यावेळेला पोलिसांनी अडवून त्यांना तिथे चोप दिला म्हणजे शब्दशः. त्यानंतर हे लोक घरी गेले. घरी गेल्यानंतर एक अशा प्रकारची प्रतिक्रिया त्यानंतर उमटायला लागली की तुम्ही तिथे जायचं, तुम्हालाही तो धोका होईल. एकीकडे तुम्ही पोलिसांचा मारही खायचा आणि तिकडे जाऊन करोनाचा प्रसादही घ्यायचा. तर या गोष्टी याचा परिणाम जो आहे तो कामगारांच्या तिथल्या मानसिकतेवर झाला. की त्यांना नाही त्यांना कर्मचारीच मिळत नव्हते. त्यामुळे अनेक ओके. हॉस्पिटल्स ही इच्छा असूनही बंद ठेवावी लागली. आणि त्यावेळेला त्या नंतरच्या काळात तुम्ही जे म्हणताय की हॉस्पिटलच्या गेटवरच पेशंट परत पाठवले जात होते किंवा तिथंच त्यांना डिस्क्रिमिनेशन केलं जात होतं. तर हे डिस्क्रिमिनेशन नव्हतं. हे रेग्युलर ओके. जागतिक पातळीवर अमेरिकेच्या CDC नावाची जी संस्था आहे, सेंटर ऑफ डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन, त्यांनी पूर्ण शास्त्रीय गाईडलाईन्स देतात की डॉक्टरांनी प्रॅक्टिस कशी करावी. या गाईडलाईन्स मध्ये ज्या वेळेला पेशंट्स येतात त्यावेळेला त्यांच्या एंट्री लेवलला जिथं ते आत प्रवेश करतात तिथं त्यांना सस्पेक्टेड कोविड आणि नॉन सस्पेक्टेड म्हणजे थोडक्यामध्ये ज्यांना सर्दी, खोकला, ताप, ज्याला इन्फ्लुएन्झा लाईक इलनेस अशी जी काही ज्यांना दिसत आहेत त्यांची तपासणी वेगळी आणि ज्यांना नाही त्यांची तपासणी वेगळी हे करण्याची आवश्यकता. ह्याच्यामध्ये पेशंटचं डिस्क्रिमिनेशन नाही आहे. तर या पेशंटना वेगळी ट्रीटमेंट द्यावी लागणार आहे. या पेशंटना वेगळ्या पद्धतीने डॉक्टरांना स्वतःला काही स्वसंरक्षक साधनं किंवा PPE किट्स वापरावे लागणार आहेत. आणि त्याचबरोबर या व्यक्तींपासून त्यांना जर उद्या काही संसर्ग असेल तर तो इतरांना होऊ नये यासाठी हे सेग्रिगेशन होत होतं. पण याचा समज अनेक ठिकाणी म्हणजे काही ठिकाणी तर याच्याबद्दल पोलीस कंप्लेंटही झाल्या की आम्हाला तुम्ही तिथंच हे करून बाजूला काढताय. तर हे बाजूला नाही, तर हे एक प्रकारची शास्त्रीय तपासणीच होती की तिथं बाजूला करायचंय. आणि तुम्हाला अजूनही सांगतो की इथून पुढं येत्या 6 महिन्यात वर्षात हे करोनाचं भय जे चालूच राहणार आहे या काळात सर्वच डॉक्टरांना अगदी गव्हर्नमेंट हॉस्पिटलला सुद्धा या पद्धतीने ट्रायज करून पेशंट्स वेगळे काढावे लागणार. त्याच्यामुळे तो एक भाग झाला. दुसरी एक जी गोष्ट आहे की मी ते म्हणत नव्हते. सॉरी, फक्त गेटवर पेशंट्सना आतमध्येच घेतलं जात नाही मोठ्या हॉस्पिटलच्या, तर तिथे त्यांचं म्हणणं होतं आम्हाला असं म्हणजे एकदम हाडतूड करून वागवलं जातं. हे पेशंटचे शब्द होते. तुम्ही म्हणताय ते क्लिनिक मधली जी काळजी घेणं हे वेगळं आहे आणि ते एकदम म्हणजे बरोबर आहे, त्याच्याबद्दल कोणाचा आक्षेप नाही.
नाही, तिथून गेटवरूनच परत पाठवणं अशी काही घटना घडल्या की जिथं वादावादी झाली. मी आता तुम्ही सांगताय त्याबद्दल मी नक्कीच सांगेन की आयएमएची जी हॉस्पिटल्स आहेत ही छोटी आणि मध्यम स्वरूपाची, साधारणतः 1-2 बेड पासून ते 50 बेड पर्यंतची आहेत. ही जी हॉस्पिटल्स ही डॉक्टर स्वतः चालवतात, म्हणजे दे आर डॉक्टर ओन्ड अँड रन बाय डॉक्टर, अशी हॉस्पिटल्स आहेत. म्हणजे एखाद्या गायनेकॉलॉजिस्टचं नर्स डिलिव्हरीचं हॉस्पिटल असेल किंवा एखाद्या पेडियाट्रिशियनचं बाल रुग्णालय असेल, अशा पद्धतीची ही हॉस्पिटल्स आहेत. आणि यांचे जे पेशंट्स किंवा ह्या हॉस्पिटलचे जे रुग्ण असतात यांचे एकमेकांशी वर्षानुवर्षाचे संबंध असतात. आणि हे हो. म्हणजे असं की एखाद्या गायनेकॉलॉजिस्टकडे जी स्त्री येते तिची आई तिची आजी सुद्धा तिथंच डिलिव्हर झालेली असते. तर अशा पद्धतीचं हे असतं. त्यामुळं आयएमएच्या हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारचा ह्या गोष्टी घडल्या नाहीत. या ज्या गोष्टी घडल्या या मोठ्या स्वरूपाचे, मोठ्या पातळीवरची जी हॉस्पिटल्स आहेत की जी डॉक्टरांची नाही तर डॉक्टर नसलेल्या व्यक्ती चालवतात किंवा काही कंपन्या चालवतात किंवा अशा प्रकारे काही फायदा मिळवण्यासाठीचा एखादा ग्रुप असतो ते चालवतात. अशा ठिकाणी या गोष्टी घडल्या आणि या आम्हाला माहिती आहेत. या फक्त मुंबईतच नव्हे तर सर्वत्र भारतभरात या घडल्यात की अशा ठिकाणी पेशंट्सना तुमच्याकडे पैसे असतील तरच तुम्ही हे करा, इतके ऍडव्हान्स भरा आणि मगच तुम्ही दाखल व्हा. या अशा प्रकारच्या गोष्टी घडलेल्या आहेत. एक डॉक्टर म्हणून आम्हाला खेद वाटतो की या पद्धतीच्या गोष्टी घडल्या. पण आयएमएच्या हॉस्पिटलबद्दल मी तुम्हाला खात्रीने सांगू शकेन की आमचे संबंध पेशंटशी अनेक वर्षाचे असतात आणि त्यामुळं तिथं अशा प्रकारच्या गोष्टी घडत नाहीत. हो. तुम्ही पैशांच्या विषय काढलात म्हणून मी विचारते. मध्यंतरी अनेक हॉस्पिटलची बिलं ही सोशल मीडियावर फिरत होती, व्हायरल झाली होती की एकेका दिवसाचं किती बिल घेतलं जातं. आणि अशी ज्यावेळी टीका होते त्यावेळी ही टीका सर्रासपणे पुन्हा एकदा डॉक्टर लुबाडणूक करतात अशी केली जाते. तर ज्यावेळी अशा पद्धतीच्या हॉस्पिटलची बिलं येतात तर रुग्णांमध्ये असलेला जो हा सातत्याचा गैरसमज आहे किंवा काही ठिकाणी डॉक्टरांकडून हे होतंय देखील लुबाडणूक, तर याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे, जी बिलं लावली जात आहेत हॉस्पिटल्स कडून? आता पुन्हा याच्यामध्ये तोच भाग आहे की ही जी बिलं लावली जातात ही साधारणतः ही मोठ्या, तुम्ही जर ही जी सोशल मीडियावर प्रसिद्ध होत होती ती बिलं, एकदा कुठल्या तरी एका हॉस्पिटलचा खडून लिहिलेला एक बोर्ड, तोही खूप व्हायरल झाला होता. अशा प्रकारचे जर तुम्ही गोष्टी पाहिल्या तर तुम्ही त्या हॉस्पिटलच्या नावांकडे नजर टाका, तुमच्या लक्षात येईल की ती कुठल्या पद्धतीची हॉस्पिटल्स आहेत. ही डॉक्टर बोंडवे हॉस्पिटल किंवा डॉक्टर जोशी हॉस्पिटल अशा इंडिव्हिज्युअल डॉक्टरांची छोटी हॉस्पिटल नाही आहेत. ही जी आहेत ही मोठी आणि अशा प्रकारे कंपनी रन हॉस्पिटल किंवा ग्रुप रन हॉस्पिटल, ते डॉक्टरांनी जे आहेत अशी डॉक्टरांची हॉस्पिटल्स नाही आहेत. यामध्ये ही जी बिलं लावली जातात ही त्यांच्या स्टँडर्ड प्रमाणेच लावली जातात आणि हे पूर्वीपासून त्यांचं हे आहे. किंबहुना मी असं म्हणेन की ही जी काही हॉस्पिटल्स आहेत ही सरकारच्याच परवानगीने चालवली जातात. त्याच्यामुळे त्यांचे दर जे आहेत त्यांच्यावर आमचं नियंत्रण नाही. आज इंडियन मेडिकल असोसिएशनची जी हॉस्पिटल्स आहेत ही निश्चितच योग्य रास्त दरामध्येच चालवली जातात. किंबहुना मी तुम्हाला सांगेन की आमचा अनुभव जो आहे त्याप्रमाणे ह्याच्यामध्ये फार असे काही हे होत नाहीत, म्हणजे पैशांबद्दल फार वाद होत नाहीत. आणि झाले तरी ते पूर्ण डॉक्टर पेशंटचं आधीपासून नातं असतं. तेव्हा झालं 50,000 रुपये बिल, 5,000 रुपये कमी दे, किंबहुना निम्मे पैसे आत्ता दे, निम्मे महिन्यानी दे, अशा प्रकारच्या घटना सर्वत्र होत असतात. आणि डॉक्टर पेशंटचं नातं असतं, ते जपणारे हे सगळे डॉक्टर असतात. त्यामुळे या गोष्टी आमच्या हॉस्पिटलमध्ये घडत नाही. पण तुम्ही म्हणता तेही बरोबर आहे, अशा प्रकारच्या घटना या अनेक ठिकाणी घडतात. आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचं तुम्ही भाग्य म्हणा किंवा दुर्दैव म्हणा, अशा प्रकारच्या ज्या घटना घडतात या आयएमएच्या नसताना सुद्धा केवळ डॉक्टरांचे प्रतिनिधी म्हणून आम्ही त्या आमच्या छातीवर झेलतो आणि त्याच्यासाठी आम्ही वादही घालतो. पण यापुढे मी असं नक्की सांगेन की या गोष्टी या योग्यपणे मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो की आयएमएची जी हॉस्पिटल्स आहेत इथं या गोष्टी घडत नाहीत. किंबहुना छोटी जी हॉस्पिटल ती आयएमएची नसली तिथे नाही असं तुम्ही म्हणताय, तिथे या गोष्टी शक्यतो घडत नाहीत. ओके. मला एक विचारायचं होतं, आयएमए वर टीका झाली पण आयएमएने जे उपक्रम राबवले वेगवेगळे या पॅन्डेमिकच्या काळात त्याची चर्चा फारशी झाली नाही. तर डॉक्टर कोणकोणते उपक्रम राबवत होते? मला असं आठवतंय कम्प्लीट लॉकडाऊन व्हायच्या आधी आयएमएच्या काही डॉक्टरांनी 2-2, 3-3 तास फोन काउन्सिलिंग जे आहे ते अवेलेबल करून दिलेलं होतं आणि कोणतीही पैसे चार्ज न करता मोफत
ते उपलब्ध होत होते पेशंट्सना माहिती द्यायला, स्ट्रेस आला असेल तर त्याची उत्तरं द्यायला. पण आता लॉकडाऊनच्या काळात IMA ने बरेच उपक्रम केले, तर त्याबद्दल माहिती देऊ शकाल का? त्याचं असं आहे की तुम्हाला सांगतो की 1 जानेवारीला हा आजार लोकांना माहिती झाला. आपल्याकडे परिस्थिती अशी होती की हा आपल्याकडे येणारच नाही अशा प्रकारचं लोकांचं मत होतं. आणि मी तुम्हाला सांगतो की आज महाराष्ट्र सरकार हे खूप चांगल्या पद्धतीने सगळं काम करते, त्याबद्दल प्रश्नच नाही. हे जे एपिडेमिक कंट्रोलचं किंवा पॅन्डेमिक कंट्रोलचं काम आहे हे खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे. पण यामध्ये ज्यावेळेला जानेवारीमध्ये हा आजार आला त्यावेळेला सरकारने नव्हे तर IMA महाराष्ट्र राज्याने लोकांची जी जनजागृतीची याच्याबद्दलचा जे अवेअरनेसचा कार्यक्रम आहे तो आम्ही संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर राबवला. आम्ही काही पॅम्पलेट्स तयार केली होती, आम्ही काही होर्डिंग्स तयार केली होती, काही पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन्स केली होती, ती सगळीकडे पाठवली. मी तुम्हाला एक अभिमानाची गोष्ट म्हणून सांगतो की आम्ही पाठवलेली जी काही पॉवर पॉईंट स्लाइड्स होत्या ह्या 2 मराठी वृत्तवाहिनींवर 10-10 मिनिटांच्या आमचं मेन्शनही न करता त्याच्यावर लिहिलेलं होतं, पण आमचं हे करता ते दाखवल्या गेल्या आणि लोकांना त्या खूप आवडल्या. त्या त्यांच्याकडून आल्यानंतर आमच्या लक्षात आलं. तर पहिल्यांदा सर्वात आधी म्हणजे आम्ही लोकांचं जे अवेअरनेस होतं ते जाणवलं, कारण लोकांना नक्की हा करोना व्हायरस काय आहे, तो कसा पसरणार आहे, तो कसा त्याचा प्रतिबंध करायचा हे सांगणं खूप आवश्यक होतं. आणि ही आमची नैतिक जबाबदारी होती, त्याप्रमाणे आम्ही हे केलं. त्यानंतर जसजसा हा आजार वाढायला लागला त्यावेळेला हे सगळ्यांच्याच लक्षात आलं की हळूहळू हे सरकारच्या जी सरकारी हॉस्पिटल्स आहेत त्यांच्या कुवतीच्या बाहेर जाणार आहे. आणि हे सर्दी खोकला तापाचे रुग्ण जे होते यांनाही खूप यांची संख्या वाढत होती. अशा वेळेला IMAने ठिकठिकाणी काही ठिकाणी फिवर क्लिनिक म्हणून त्याला नाव दिलं गेलं, काही ठिकाणी रक्षक क्लिनिक म्हणून नाव दिलं गेलं, काही ठिकाणी कम्युनिटी क्लिनिक म्हणून हे केलं. अशा ठिकाणी आलेले पेशंट्स त्यांना जर फिवर लाईक सिम्पटम्स असतील, इन्फ्लुएन्झा लाईक सिम्पटम्स असतील तर त्यांना त्याप्रमाणे त्यांची तपासणी करून त्यांना औषधपाणी करणं, किंवा त्यांना जर त्रास असेल किंवा त्यांना जर संशय असेल, त्या डॉक्टरांना जर संशय वाटला तर त्यांना कोविड तपासणीसाठी पाठवणं. या प्रकारची क्लिनिक जवळजवळ महाराष्ट्रामध्ये 70 ते 75 ठिकाणी चालू झाली आणि ही आजही चालू आहे. आणि याची खूप मोठी उदाहरणं पाहिली तर कल्याण डोंबिवलीला हे चालू आहे, ठाण्याला चालू आहे, मुंबईतही चालू आहेत, पुण्याला चालू आहेत. काही ठिकाणी सरकारचे जे दवाखाने आहेत, म्हणजे पुण्यामध्ये तुम्हाला विशेष सांगतो की सरकारचे जे कॉर्पोरेशनचे जे वॉर्डचे जे दवाखाने असतात तिथले 12 दवाखाने IMAचे डॉक्टर्स हे स्वतःहून चालवत होते. तिथं फिवर क्लिनिक, यामध्ये कुठल्याही प्रकारची अपेक्षा नव्हती. त्यानंतर लॉकडाऊन मध्ये एक परिस्थिती अशी होती की लोकांना डॉक्टरांच्या दवाखान्यापर्यंत येता येत नव्हतं. आपण म्हणलं दवाखाने बंद होते, पण दवाखाने चालू असताना जिथं दवाखाने चालू आहेत तिथं जाण्याला त्यांना शक्य नव्हतं, कारण सर्व प्रकारची प्रवासी व्यवस्था बंद होती. त्यामुळं महाराष्ट्रात जवळजवळ 40 गावांमध्ये किंवा शहरांमध्ये IMAच्या डॉक्टरांनी मोबाईल क्लिनिक्स चालवली. या मोबाईल क्लिनिकमध्ये PPE किट्स आणि काही औषधं घेऊन ठिकठिकाणी त्या मोबाईल व्हॅन जात होत्या आणि त्या ठिकाणी तिथं औषधोपचार करत होत्या. जर काही त्याच्यामध्ये त्या लोकांना इव्हन तिथं प्रतिबंधक उपायांचे धडे सुद्धा देत होते, मास्क वापरा, हात धुवा, सोशल डिस्टन्सिंग ठेवा, हेही सगळं सांगितलं जात होतं. आणि त्यामध्ये असलेले संशयास्पद रुग्ण हे पाठवलेही जात होते कोविड रुग्णालयामध्ये. मुंबईच्या धारावीमध्ये सुद्धा IMAच्या मुंबई शाखेने तिथे एक मोठी मोहीम चालवली होती की तिथं जे काही रुग्ण आहेत संशयित त्यांची खात्री करून घेऊन, तपासणी करून घेऊन त्यांना तपासणीसाठी पाठवणं. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की IMAचे आमचे अनेक पदाधिकारी त्याच्यामध्ये सामील होते. आणि ह्या फक्त प्रत्यक्ष असलेल्या गोष्टी झाल्या. याशिवाय सरकारची ज्यावेळेला याची अवेअरनेससाठी किंवा जे टेलिफोन कॉलची जी सिस्टीम होती, त्याचबरोबर आम्ही एक नॅशनल लेवलला एक टेलिफोनची हे चालू केली. 3 लाईन्स दिलेल्या होत्या, 24 तास त्या चालू असायच्या. आमच्या दिल्लीच्या त्या आमच्या ऑफिसमध्ये तिथे 3 डॉक्टर 8-8 तासाच्या ड्युटीने आजही तिथे प्रश्नांची उत्तरं देतात आणि हजारो लोकांना त्यांनी, संपूर्ण भारतातल्या लोकांना त्यांनी मदत केलेली आहे. आणि एक सांगायला महत्वाची गोष्ट म्हणजे ही जी सूचना होती ती फक्त महाराष्ट्र पातळीवर न करता आपण भारतीय पातळी करावी याची IMA महाराष्ट्र स्टेटनी केलेली होती. फक्त ह्याच गोष्टी नाही तर त्याबरोबर तुमच्या एक लक्षात आलं असेल की सुरुवातीच्या काळामध्ये एक असं लक्षात आलं होतं की
अनेक प्रकारच्या अफवा या प्रसार माध्यमातून, सोशल मीडियामधून पसरत होत्या. विशेषतः काही चुकीच्या गोष्टी, चुकीच्या माहिती, लोकांना घाबरवणाऱ्या गोष्टी, अशास्त्रीय गोष्टी या पसरवल्या जात होत्या. त्यावेळेला आम्ही एक अफवा विरोधी मोहीम चालू केली होती आणि त्यामध्ये महाराष्ट्रातल्या आमच्या सर्व 214 ब्रँचेसच्या प्रेसिडेंटना याचं हे दिलं होतं की त्याप्रमाणे तुम्ही लोकांच्या यांना उत्तर द्या. तुम्हाला एक सांगायला आनंद वाटतो की अशा ह्या गोष्टीच्या साधारणतः 15,000 अशा अफवांना IMAच्या डॉक्टरांनी, मी स्वतः सुद्धा त्याला उत्तरं दिलेली आहेत. आणि त्यामध्ये एक 3 गोष्टींबद्दल आम्ही याच्यामध्ये सायबर क्राईमचाही दाखल केलेला आहे. एका डॉक्टरांविरुद्ध चुकीची माहिती दिल्याबद्दल आम्ही मेडिकल काउन्सिलमध्ये तक्रार दाखल केलेली आहे. हा एक भाग होता. आणि दुसरा, जशी जशी ही साथ वाढायला लागली, लॉकडाऊनमुळे घरात बसायचं, समोर टेलिव्हिजनवर 24 तास वाढणाऱ्या आकड्यांचे गोष्टी, मृत्यूंचे आकडे, हे पाहिल्यावर महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या असंख्य लोकांना मानसिक त्रास होत होते. त्याच्यामुळं ज्यांना काही आधीपासून मानसिक त्रास होते ते जे मानसिक आजार होते हे वाढत चालले होते. त्यासाठी एक सायकोलॉजिकल काउन्सिलिंगची हेल्पलाईन आम्ही सुरू केली आणि तीही अजूनही. एक प्रश्न विचारलाय की तुम्ही जी मोबाईल क्लिनिक चालवत होतात याच्याबद्दल, ती कुठे चालत होती, त्याच्या लोकेशनची माहिती स्थानिकांना कशी दिली जात होती म्हणून. अजूनही काही प्रश्न आहेत पण हा प्रश्न घेऊन नंतर. मोबाईल क्लिनिक, आता मी तुम्हाला सांगतो की यामध्ये असं होतं की आता पुण्यामधलं मी तुम्हाला निश्चित सांगू शकेन की ती ठिकठिकाणी त्यावेळेला एक ते जैन संस्था आहे, डॉक्टर शांतीलाल मुथा जैन युवक संघटना, त्यांनी आम्हाला काही ठिकाणी व्हॅन्स दिल्या होत्या. टाटा फोर्स मोटर्स म्हणून जी संस्था आहे त्यांनी त्यांच्या एक 50 अँब्युलन्स दिल्या होत्या. त्याच्यामुळे ठिकठिकाणी जिथं गरीब वस्ती आहे, आता नंतर तर तिथं कंटेनमेंट झोन झाले आणि जिथं लोक जाऊ शकत नाहीत, अशा प्रकारे त्या विभागाच्या काही वेळेला काही ठिकाणी कॉर्पोरेटर्सनी मदत केली, काही ठिकाणी काही पॉलिटिकल लोकांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये इथं गरज आहे म्हणून हे केलं. अशा प्रकारे ठिकठिकाणी हे केलं जात होतं. आमची त्यावेळेला खरी अशी सूचना नागरिकांना हे कळण्यासाठी आमची अशी सूचना होती की त्या भागातला जो नगरसेवक आहे किंवा जो कॉर्पोरेटर, त्यांच्याकडे नंबर असतातच. तुम्हाला माहिती आहे की आपल्याला इलेक्शनच्या आधी सगळ्यांचे SMS येत असतात, तेव्हा त्यांच्या थ्रू काही ठिकाणी SMS जात होते. काही ठिकाणी कार्यकर्ते स्वतः जाऊन आज आपल्याकडे या वेळेला इथं हे येणार आहे अशा प्रकारे सांगायचं. साधारणतः 2 ते 3 तास या मोबाईल व्हॅन्स तिथं उभ्या राहायच्या. तिथं ते डॉक्टर त्या भर उन्हामध्ये PPE किट घालून, घामाने थपथपून, चिंब होऊन त्या सर्व रुग्णांवर उपचार करत असायचे आणि त्याला चांगली प्रसिद्धी मिळायची. आणि हळूहळू मग हे मौखिक प्रसिद्ध होत गेलं की या ठिकाणी अशा ठिकाणी अशी येणार आहे. हो, हे सगळं करत असताना अजून काही प्रश्न आहेत पण त्याच्या आधी माझा 1-2 प्रश्न घेते आणि नंतर प्रेक्षकांचे आलेले प्रश्न घेऊ. माझा प्रश्न आहे की अनेक ठिकाणी डॉक्टरांना देखील संसर्ग झाला आणि काही जण याच्यातून वाचू नाही शकले, तर याच्याबद्दलची माहिती देखील लोकांना होणं गरजेची आहे. त्यासाठी IMA काही करणार आहे का आणि किती डॉक्टरांचा याचा काही डेटा आपण कलेक्शन करतोय का? नाही, मला कळालं नाही. म्हणजे जे मृत्यू डॉक्टरांना कोविडचा संसर्ग झालाय काही डॉक्टरांना, हेल्थ वर्कर्स. अजून एक तेही गंमत सांगतो की सुरुवातीला साधारणतः एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला आम्ही आपल्या महाराष्ट्र राज्याची जी आकडेवारी, त्याचं खातं जे आहे पुण्यातच आहे ते, तर तिथं चौकशी केली की साधारणतः किती डॉक्टर याच्यामध्ये ज्यांना संसर्ग झालाय, किती जणांना संसर्ग झालाय. त्यामुळं त्यावेळेला आम्हाला असं एक कळालं की आपल्याकडे जी आकडेवारी गोळा केली जाते त्याच्यामध्ये नाव, वय किंवा सेक्स म्हणजे पुरुष आहे का स्त्री आहे, पत्ता आणि त्याला काही आजार आहेत का याची नोंद असते, पण त्याच्या व्यवसायाची नोंद नसते. त्याच्यामुळे अधिकृतरित्या सरकारकडून आम्हाला डॉक्टर्स किती याची माहिती कळाली नाही. पण आम्ही आमच्या वेगवेगळ्या शाखांशी आम्ही जे संपर्कात आहोत त्यांच्याकडून जेव्हा कळतं आम्हाला, त्याप्रमाणे साधारणतः 22 मे या दिवशीपर्यंत, त्या शेवटचा मी ज्यावेळेला संपर्क केला त्यावेळेला महाराष्ट्रातल्या हे IMAच्या डॉक्टरांचं मी सांगतो, IMAचे साधारणतः 475 डॉक्टर हे एकतर त्यांना संसर्ग झाला होता किंवा ते क्वारंटाईन मध्ये होते असे. तर या मोठ्या प्रमाणामध्ये डॉक्टर आहेत. कारण ही अशी आकडेवारी नसल्यामुळे जे IMAचे सोडून इतर डॉक्टर आहेत तर त्यांच्याबद्दल माहिती मिळाली नाही. आणि 3 डॉक्टरांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे.
ते IMAचे हो. डॉक्टर त्यातले एकच होते, पण बाकीचे 3 डॉक्टरांचा याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे. आणि आजही जवळजवळ साधारणतः अंदाजाप्रमाणे 40 डॉक्टर्स हे स्वतः गंभीर स्थितीमध्ये आजारी आहेत. हो. दोन प्रश्न विचारलेले आहेत की पॅन्डेमिकच्या काळात प्रायव्हेट डॉक्टर आणि सरकारमध्ये काहीतरी एखादा ब्रिज असावा लागणार आहे या पुढच्या काळामध्ये देखील. तर तुमच्या बरोबर सरकारने संवाद साधायला एप्रिल उजाडला, पण या पुढच्या काळात हा संवाद चालू राहील यासाठी काय प्रयत्न करणार आहात? आता अगदी तुम्हाला खरं सांगायचं तर यामध्ये असं झालं की आम्ही खूप वेळा प्रयत्न केले, पर्सनली जाऊन केले, ईमेल केले, फोन केले, पण ह्या काळामध्ये आपलं जे याचं मंत्रालय आहे तेच बंद होतं. कर्मचारी कमी होते, त्यामुळे टेलिफोन्स घेतले जात नव्हते, ईमेल्सही तपासले जात नव्हते. त्यामुळं आम्हाला शेवटी वृत्तवाहिन्यांचा किंवा टेलिव्हिजन मीडियाचा सहकार्य घ्यावं लागलं की पहिला जो संवाद झाला तो टेलिव्हिजन मीडियावरून झाला. त्यानंतर मग काही गोष्टी मग आम्ही हे करून प्रत्यक्ष भेटून आलो आणि हे आलो. आम्ही अगदी सुरुवातीपासून ज्या वेळेला ही साथ सुरू झाली त्यावेळेला माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना आम्ही स्वतः पत्र देऊन त्यांना हे दिलं होतं की या संपूर्ण ह्याच्यामध्ये आम्ही IMAचे डॉक्टर्स हे सरकार बरोबर आहेत. ही साथीचं नियंत्रणासाठी जिथं जिथं तुम्हाला आवश्यकता वाटेल तिथं तिथं आम्हाला तुम्ही निमंत्रण द्या पण किंवा आम्हाला सांगा. पण आत्तापर्यंत त्या पद्धतीने सरकारकडून हे आलं नाही. आम्हाला प्रत्येक वेळेला स्वतःलाच विचारायला लागलं. 8 एप्रिलला आम्ही राजेशजी टोपे यांचं आपले आरोग्यमंत्री जे आहेत त्यांची भेट घेतली. त्यांनी आम्हाला जवळजवळ 2-2.5 तास याच्याबद्दल चर्चा केली आणि मग त्यानंतर चक्र थोडी फिरायला लागली. आत्ता परवा 14 मेला महाराष्ट्राचे जे मुख्य सचिव आहेत ते आणि आरोग्य सचिव यांच्याबरोबरही चर्चा झाली. आपल्या डायरेक्टर ऑफ हेल्थ आहेत त्यांच्याबरोबरही चर्चा झाली. पण ह्या गोष्टी आता सुरू झाल्यात, पण ह्या जास्ती योग्य पद्धतीने व्हायला पाहिजे. आमच्या डोळ्यासमोर असं आहे की तुम्ही आदेश द्या की इथं या गोष्टींची कमी आहे, आम्ही त्या करतो आणि फक्त आमच्या समजुती तुम्ही आमची जी काही प्रश्न आहेत किंवा ज्या अडचणी आहेत त्या फक्त समजून घ्या, दूर करा. अशा पद्धतीच्या काही गोष्टी आम्ही झाल्या. म्हणजे अगदी तुमची मागणी अगदी कुसुमाग्रजांच्या भाषेत म्हणायचं झालं तर आम्ही असंच सांगितलं होतं की फक्त आमच्या पाठीवर हात ठेवा आणि लढ म्हणा. आज महाराष्ट्रातल्या सर्व डॉक्टरांची ही परिस्थिती की हे एक प्रकारचं आहे बंधन आहे. आम्ही ह्या मानवतेच्या सेवेला असं नाही तर आमच्या व्यावसायिक नीतिमत्तेच्या दृष्टीने आम्ही ह्या सगळ्या गोष्टी करायला कटिबद्ध आहोत. त्याच्यामुळे काही गोष्टी या आम्हाला कराव्याच लागणार आहेत आणि या काळामध्ये आपल्या व्यवसायाकडे किंवा त्यातल्या आर्थिक गोष्टीकडे न बघता एरवी आपल्या आयुष्यात आपण सगळीकडे ही चॅरिटी करतच असतो, पण आता या काळामध्ये आपण जे करतो ही चॅरिटी नाहीये तर हा स्वार्थत्याग आहे बरं का. तर या पद्धतीने आपल्याला ते वागायला पाहिजे हे आम्ही पुन्हा पुन्हा लक्षात घेतोय. सांगताय बरोबर आहे. खरं तर वैद्यकीय व्यवसायावर खूप मोठी टीका होत असताना तुम्ही जी म्हणताय की ही नीतिमत्ता ठेवून काम करणारे काही मोजके का होईना हे डॉक्टर आजही आहेत आणि समाजामध्ये त्याच्यामुळे वी रिस्पेक्ट इट आणि हे वाढली पाहिजे वृत्ती असं म्हणेन. आता ज्यावेळी डॉक्टर घरून एक मिनिट मी याला नक्की विरोध करेन. मी असं उलट म्हणेन की अशा पद्धतीचे नीतिमत्तेला धरून वागणारे जास्तीत जास्त डॉक्टर आहेत. फक्त काही थोडे डॉक्टर असे असतील की जे त्याला धरून वागत नाहीत, पण समाज नेमका त्याच लोकांना पुढे आणतो. मीडिया किंवा इतर गोष्टीतून त्या लोकांची उदाहरणं आणि घटना पुढे येतात आणि ते सगळं पाप डॉक्टरांच्या माथ्यावर मारलं जातं. आजही मी सांगेन की एक 5-10% किंवा 2% डॉक्टर असं काही करत असतील. सगळीकडे उडदामाजी काळेगोरे लुबाडणूक आहे. पण हे जे आहे हे खूप कमी संख्येत आहेत, पण त्यांना जास्ती प्रकाशित केलं जातं, ते जास्ती हायलाईट मध्ये येतात आणि त्याचं त्या ज्या काही गोष्टी असतात त्या सगळ्याचं पाप हे सर्व डॉक्टर जमातीवर त्यांच्या माथ्यावर थोपलं जातं. असं येतं, सातत्याने येतं. बरोबर आहे. मोठे हे आहेत. मला एक वेगळा प्रश्न विचारायचा होता. तुम्ही आता तुमचे प्रश्न मांडलात म्हणून, तो म्हणजे डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांचा. आणि आतापर्यंत महाराष्ट्रात एकही शिक्षा झालेली नाहीये. म्हणजे आता डॉक्टरांना तुम्ही म्हणताय की त्यांना दवाखाने करू दिले जात नाहीत, नर्सिंग होम सुरू करू दिली जात नाहीत, पण पेशंट ज्यावेळी चिडतात
त्यावेळी संवादाच्या अभावामुळेच तिथे जो काम करणारा डॉक्टर असतो, मग तो मार्टचा डॉक्टर असेल किंवा खासगी डॉक्टर असेल, तर तो आतापर्यंत महाराष्ट्रात सर्वाधिक हल्ल्यांचा बळी ठरलेला आहे. या निमित्ताने डॉक्टरांच्या बाजूने जी एक सहानुभूती झालेली आहे, आपण थाळ्या वाजवून ती सहानुभूती तुम्ही डॉक्टरांनी मिळवलेली आहे, म्हणजे देशाने दाखवून तरी दिली आहे निदान बाह्य स्वरूपात. तर ही पुढे कायद्याच्या स्वरूपात तुम्हाला संरक्षण म्हणून मिळवावी यासाठी काही वेगळं कॅम्पेन करणार आहात का? कारण डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्यांचं पुढे काहीच झालं नाहीये. आणि मला तर असं कितीतरी डॉक्टर माहिती आहेत ज्यांनी म्हणजे आमच्या घरात आता कोणी डॉक्टर आम्ही करणार नाही, मी डॉक्टर की सोडणार, या निर्णयापर्यंत काही डॉक्टर आले. त्यामुळे एक कसं सांगतो की हा जो प्रश्न आहे हा अनेक वर्ष चालू आहे. म्हणजे आता तुमच्याच भाषेत झालं तर थाळ्या वाजवणं एकदाच घडलं, पण लाथाळ्या मात्र सतत मिळत जातात. साधारणतः काही वर्ष म्हणजे साधारणतः 2006-07 पासून याबद्दल घटना घडायला लागल्या. मुंबईमध्ये एक अख्खं इस्पितळ जाळलं गेलं. त्यानंतर अनेक ठिकाणी डॉक्टरांवर हल्ले होतात, अनेक ठिकाणी इस्पितळांचं नुकसान होतं, डॉक्टरांना मारहाण होते. आपल्याला जी माहिती होते ती फक्त वर्तमानपत्रात छापून आलेल्या आणि मीडियामध्ये दिसणाऱ्या गोष्टींमधून होतं की इथं डॉक्टरांवर अन्याय घडला. पण हे हिमनगाचा एक टोक आहे. याच्या जवळजवळ कित्येक पटीने जास्ती घटना रोजच्या रोज घडत असतात. आणि तुम्हाला म्हणजे त्याच्यामध्ये अनेक बाजू आहेत की डॉक्टरच्या दवाखान्यात येऊन त्याला धमकी देणं, त्यांना शिवीगाळ करणं, त्यांच्या तिथल्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणं हा सुद्धा हिंसाचाराचाच एक भाग आहे. आणि यासाठी 2008-09 साली ह्याच्याबद्दल खूप मोठं आंदोलन IMA केलं होतं आणि त्या प्रकारचा एक अध्यादेश महाराष्ट्र सरकारने काढून त्याप्रमाणे एक कायदाही केला होता एप्रिल 2010 मध्ये. आता हा कायदा 2010 आणि हे 2020 एक वो दिन है आज का दिन है असं तुम्ही म्हणलात, तर या 10 वर्षात फक्त 2च ठिकाणी गुन्ह्यांना शिक्षा झाल्या, एक नाशिकमध्ये आणि एक वसईमध्ये, अशा 2च केसेसना. आता तुम्ही म्हणाल की घटना घडल्या नाही का? शेकड्यांनी घटना घडल्या. पण एकच दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की एक लक्षात घ्या की डॉक्टर आणि तेही IMAचा किंवा उच्च शिक्षित डॉक्टर हा समाजातला एक महत्वाचा घटक असतो. आज ज्या वेळेला त्याच्यावर हल्ला होतो त्यावेळेला केवळ त्याचं संपूर्ण आयुष्य किंवा त्याची स्वतःची वैयक्तिक प्रतिष्ठा धुळीला मिळते. त्याचबरोबर त्याच्या घरातले जे त्याचे कुटुंबीय असतात, त्यांची मुलं असतात, हे सुद्धा त्याला त्या सगळ्या अपमानास्पद गोष्टी किंवा ज्या काही असतात त्याला बळी पडतात. आज महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या डॉक्टरांची मुलं मेडिकल व्यवसायाकडे वळत नाहीत, याचं एक मुख्य कारण हा हिंसाचार आहे. यासाठी अनेकदा दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये अशी आहे की अनेकदा अशा घटना घडूनही डॉक्टर त्या गोष्टी रजिस्टर करायला तयार होत नाहीत. ज्यावेळेला डॉक्टर हा गुन्हा रजिस्टर करायला IMA तर्फे आम्ही त्यांना घेऊन जातो तर डॉक्टर ते माघार घेतात. आता ह्या कोविडच्या काळातही मुंबईमध्ये 1-2 घटना अशा घडल्या की ज्या वेळेला तिथं तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे तिथल्या रेसिडेंटला मारहाण झाली, त्यानंतर त्याला ते हॉस्पिटलमध्ये घेऊन जायची तयारी झाली, सर्व विद्यार्थ्यांनी हे केलं की त्याला याच्यामध्ये आपण पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाऊ, पण ऐन वेळेला त्या रेसिडेंटनी त्याला नकार दिला. हे ठिकठिकाणी घडतं की उच्च शिक्षित आणि समाजातला एक वैचारिक घटक म्हणून जाऊ दे आपण ह्या कोर्ट कचेरीच्या मागं का लागायचं असं म्हणून डॉक्टर स्वतःवरचा अन्याय गिळून या गोष्टी सहन करतात. आता तुम्ही म्हणलात तर यासाठी अनेकदा घडलं. ह्या कोविडच्या काळामध्ये काही घटना अशा घडल्या की ज्या खरोखर मनाला त्रास देणाऱ्या होत्या. म्हणजे नाशिकमध्ये, मालेगावमध्ये, त्यानंतर मेरठमध्ये अनेक ठिकाणी असं झालं की डॉक्टरांना मोठ्या प्रमाणात कोविडवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना मारहाण झाली. मुझफ्फराबादच तिथे तपासायला गेलेल्या डॉक्टरांवर दगडफेक झाली. आपण त्याची चित्र आणि सगळे हे शूटिंगही पाहिलेलं आहे. त्यानंतर दिल्लीमध्ये त्याच्याबद्दल 2 दावे पण करण्यात आले की ते प्रत्यक्ष नव्हतं. नाही, ठीक आहे. दिल्लीमध्ये पण काही घटना अशा आहेत की दिल्लीमध्ये काही महिला डॉक्टरांना किंवा मुलींना त्यांची छेड काढण्यात आली, विनयभंग करण्यात आला. आणि सर्वात गंभीर गोष्ट म्हणजे चेन्नईमध्ये 3 डॉक्टरांना त्यांचा कोविडमध्ये मृत्यू झाल्यानंतर त्यांना अंत्यविधीसाठी घेऊन जात असताना लोकांनी त्यांच्या गाड्या रोखल्या, त्यांचे जे शव होतं ते बाहेर काढलं, त्याच्या त्यांनी विटंबना केली, त्याच्याबरोबर असलेल्या त्या नातेवाईकांना मारहाण केली.
त्या अँब्युलन्स ड्रायव्हरला मारहाण केली, असं एकदा नाही, दोनदा नाही, 3 वेळा घडलं. त्यावेळेला एक संपूर्ण भारतामधल्या डॉक्टरांमध्ये एक अशी मनामध्ये हे आली की मी तुम्हाला म्हणलं की आम्ही अपमान गळून आतापर्यंत सहन करत बसतो, पण हा आपल्यामधला विकनेस आहे किंवा आपल्यामधली ही त्रुटी आहे असं समाजाला वाटायला लागलंय का? त्याच्यामुळं 22 एप्रिलला आम्ही असं सर्व भारतभरात ठरवलं होतं की ठीक आहे, डॉक्टर आहोत आम्ही, कुणी युनियन नाही किंवा कामगार नाही किंवा असं या पद्धतीचं नाही, एक व्हाईट हे म्हणजे आम्ही असं एक आंदोलन ठरवलं होतं की त्या दिवशी संध्याकाळी व्हाईट अलर्ट म्हणून आंदोलन ठरवलं होतं की संध्याकाळी रात्री 9 वाजता सगळ्यांनी काही काळ मेणबत्ती लावायची आणि आपापल्या दवाखान्यामध्ये असू, आपल्या हॉस्पिटलमध्ये असू किंवा घरी असू, त्या ठिकाणी आपण मेणबत्ती लावायची. पण ज्या वेळेला हे लक्षात आलं त्यावेळेला भारत सरकारच्या होम डिपार्टमेंटने, गृह खात्याने त्या दिवशी, त्याच्या आदल्या दिवशी रात्री आम्हाला सर्वांना हे करून त्या दिवशी सकाळी भारत सरकारने असं मान्य केलं की आम्ही या पद्धतीचा एक कायदा करू, डॉक्टरांवर हल्ला रोखण्यासाठी कायदा करू. आणि त्याप्रमाणे तो कायदा त्या दिवशी त्यांनी हा जो एपिडेमिक ऍक्ट आहे त्याच्यामध्ये सुधारणा करून, अमेंडमेंट करून हा डॉक्टरांवर कायदा, अध्यादेश काढून तो मंजूर केला. आणि त्या पद्धतीने आता प्रश्न फक्त पुन्हा एवढाच आहे की ह्या अध्यादेशाची अंमलबजावणी सतत व्हायला पाहिजे. यामध्ये आजही हे जे सोशल डिस्क्रिमिनेशन आहे, डॉक्टरांना घरी येऊन देत नाही, अनेक ठिकाणी सोसायटीजमध्ये डॉक्टरांना ते तिथं राहत असतात, ते कोविड ड्युटीज करत असतात, त्यांना तिथं येऊन देत नाहीत. तर अशा पद्धतीच्या ह्याच्यामध्ये आपण तिथं ह्या कायद्याखाली त्याही गोष्टी येत आहेत, पण अजूनही त्या पद्धतीने कुठल्याही ठिकाणी काही घडल्याचं किंवा त्याचा गुन्हा दाखल झाण्याची उदाहरणं नाही आहेत. त्याच्यामुळे हा कायदा झालेला आहे, पण त्यासाठी डॉक्टरांनीच थोडंसं सतर्क राहायला पाहिजे. आणि हे गुन्हे, बरोबर आहे, तुम्ही खूप महत्वाचे मुद्दे मांडताय. फक्त एक थोडंसं चेन्नई मधली जे तुम्ही अनुभव सांगितलात आणि तिथे प्रत्यक्षात तिन्ही घटनांच्या बाबतीत नाही, एका डॉक्टरांच्या कुटुंबियांना किंवा त्याच्या मित्रांनी त्याची जी सगळी कहाणी सांगितलेली होती, खरं आहे ते. माझा जो प्रश्न, शेवटचा प्रश्न आहे, तो मेडिकल एज्युकेशन आणि हेल्थ मधल्या बजेट बद्दल आहे. आपण आता बोलतोय ही महामारी काही काळ, काही महिने आपल्या सोबत राहील, खरंय, पण या पुढच्या काळामध्ये म्हणजे तहान लागली आहे म्हणून विहीर खोदल्यासारखे आपण जे डॉक्टर हवी आहेत, डॉक्टरांचा तुटवडा जाणवतोय. ग्रामीण भागात तर MBBS डॉक्टर जात पण नाहीयेत. खूप मोठमोठे प्रश्न आहेत ग्रामीण भागातले. तर मेडिकल एज्युकेशन हे आता प्रायव्हेटाईज झालेलं आहे, तर त्यासाठी सरकारने काय करावं असं तुमचं म्हणणं आहे, आणि तरच आपलं येणाऱ्या काळातले प्रश्न सुटू शकतील? तुम्ही आता जे सांगितलं त्याच्यामध्ये खूप आमचा हृदयाला स्पर्श करणारा किंवा आमचा एक खूप जवळचा मुद्द्याला तुम्ही हे केलं की MBBS डॉक्टर खेड्यात जात नाहीत. हा एक चुकीचा हे आहे. फेब्रुवारी आता 2020 मध्ये आम्ही महाराष्ट्रातल्या सर्व MBBS अँड अबोव्ह डॉक्टरांचं एक विश्लेषण केलं आणि अगदी पूर्ण ग्रामीण भाग जो आहे त्याचं विश्लेषण केलं. त्याप्रमाणे आज आमच्याकडे आकडेवारी आहे की महाराष्ट्रातल्या जवळजवळ सर्व ग्रामीण भागामध्ये MBBS आणि अबोव्ह डॉक्टर जात आहेत. ठीक आहे. आता प्रश्न जो तुम्ही म्हणलात की ह्या ह्याच्यातून आपण शिकलो तहान लागल्यावर, हे आहेच असं की आज पुन्हा तुम्हाला सांगतो, स्वाईन फ्लू ज्या वेळेला आला होता त्यावेळेलाही अशी डिमांड होत होती, अशी प्रकारची मागणी होत होती की भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये मोठ्या पातळीचं एक रुग्णालय पाहिजे की जे सांसर्गिक आजारांसाठी असेल, असं एपिडेमिक साठीचं असेल, तिथं या पद्धतीचे रुग्ण दाखल केले जातील. पण हे 2009 साली ही साथ आली होती, 11 वर्षात त्या प्रकारचं उभं राहिलं नाही. त्याचप्रमाणे ह्या गोष्टीचं असं व्हायला नको. आज एक मनामध्ये एक लाजिरवाणी गोष्ट अशी आहे की आज आपल्याला रुग्णांच्या सोयीसाठी मैदानं ताब्यात घेऊन तिथे इस्पितळांची सोय करावी लागते. पण हा जर थोडासा एक ज्याला आपण दूरदृष्टीने जर विचार केला तर आपल्या देशाच्या गरजेसाठी आज ज्या काही डॉक्टर्स आहेत, जेवढी डॉक्टरांची गरज आहे तेवढे डॉक्टर्स आपण निर्माण केले पाहिजेत, तेवढी सरकारी महाविद्यालय निर्माण झाली पाहिजेत, कारण सरकारी महाविद्यालयामधूनच डॉक्टर्स यायला हवेत. आज गेल्या 10-15 वर्षामध्ये आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये जी काही महाविद्यालय आली ती सर्व खाजगी स्तरावरची आली, त्याऐवजी सरकारी स्तरावरची येऊ द्यात. त्यासाठी तेवढी हॉस्पिटल्स मोठी येतील, इक्विपमेंट येतील. आजही
सरकारी इस्पितळं जी आहेत, एक मुंबईचा अपवाद सोडला तर उच्च दर्जाची हो ट्रीटमेंट घेण्यासाठी जर एखाद्याला कॅन्सरचा इलाज करायचा असेल, एखाद्याला हृदयाचं ऑपरेशन करायचं असेल, किंवा इव्हन तुम्ही आज म्हणलात तर मुंबईला ठीक आहे, एक टेस्ट ट्यूब बेबी भारतातली जी पहिली जन्माला आली ती मुंबईला सरकारी याच्यामध्ये आली. तर या पद्धतीचं जे बरोबर. हॉस्पिटल ठिकठिकाणी व्हायला पाहिजेत, जिल्हा रुग्णालये मोठी व्हायला पाहिजेत. ह्या सगळ्यासाठी आर्थिक जे बजेट आहे हे सरकारकडून दिलं गेलं पाहिजे. हेल्थ हो हा आज तुम्ही म्हणताय की खेडेगावात डॉक्टर जात नाही, पण त्याचबरोबर सरकारी ठिकाणी सुद्धा ज्या पीएचसी आहेत किंवा जी सब सेंटर्स आहेत एकदम छोट्या गावामध्ये, तिथे जे तर दुर्गम खूप वेकन्सी आहे. तिथे तिथे तुम्ही राहूही शकत नाही अशा प्रकारची व्यवस्था आहे. तर हे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे निर्माण करण्यासाठी जर सरकारने प्रयत्न केले तर डॉक्टर का बरं जाणार नाही? मग ही अशी वेळ नक्कीच येणार नाही की मग आता परिस्थिती अशी आहे की काही लाख डॉक्टर आपल्याला लागणार आहेत म्हणून आपण अर्ज मागवतोय. गेल्या 3 दिवसापूर्वी महाराष्ट्र सरकारने केरळमध्ये आणि ज्या हो राज्यांमधली साथ कमी आहे तिथून आमच्याकडे डॉक्टर पाठवा आणि नर्सेस पाठवा अशी आपल्याला मागणी करावी लागते. ही वेळ येऊ नये यासाठी पूर्णपणे एक दूरदर्शी धोरण राबवलं गेलं पाहिजे आणि ते कायमस्वरूपी राबवलं गेलं पाहिजे. आणि आता ही साथ आली आहे आणि म्हणून तहान लागली आहे म्हणून ती भागवायची, या पद्धतीचं हे दृष्टिकोन किंवा या पद्धतीचं आचरण किंवा वागणं किंवा निर्णय नकोय. एवढंच मी हो. सांगतो. एक प्रश्न आहे फक्त, जे डॉक्टर बोलतात पब्लिक सेक्टर मधले डॉक्टर्स आणि हेल्थ वर्कर्स जे बोलतायत तर त्यांना जे कॉन्सिक्वेन्सेस फेस करावे लागतायत त्यांच्या अनसेफ वर्किंग कंडिशन बद्दल, तर याबद्दल काय सांगाल? म्हणजे तुम्ही बोलल्यावर त्याची वेगळ्या प्रकारे दडपणं येत आहेत तुमच्यावर, किंवा नाही विशेषतः पब्लिक सेक्टर तुमचे म्हणजे पब्लिक सेक्टर. नाही, बरोबर आहे की सरकारी खात्यामधल्या डॉक्टरनी तिथल्या ज्या काही गैरव्यवस्था किंवा अडचणी किंवा जे काही मिळत नाही त्याच्याबद्दल तो बोलला तर त्याला नोकरीवरून काढलं जातं, त्याला बदली केली जाते, पदावनती सुद्धा केली जाते, किंवा आंध्र प्रदेशमध्ये घडलं त्याप्रमाणे त्याला रस्त्यावर खेचून मारलं सुद्धा जाऊ शकतं. सांगायचा मुद्दा असा, हे फक्त भारतातच घडतं अगेन असं सर, आंध्रमध्ये म्हणजे वेगवेगळी त्याला काही मानसिक आजार आहे त्या डॉक्टरांना असं पण सांगितलेलं आहे बरोबर पोलिसांनी. नाही, हे भारतात घडतंय ठिकठिकाणी, पण हे फक्त भारतातच घडतं असं नाही. हे चीनमध्येही घडलंय, हे ऑस्ट्रेलियामध्येही घडलंय आणि हे इटलीमध्येही घडलंय. फक्त तिथले जे रेफरन्स आहेत हे आपल्याला माहिती नाहीयेत. पण ही जी आहे ही यामध्ये असं आहे की ही सरकारची वागण्याची पद्धत आहे. हे फक्त डॉक्टर्सच नव्हे, इतर कुठलेही अर्थ खात्याचा माणूस असेल तोही जर काही सरकारच्या विरुद्ध बोलला तर या गोष्टी करतात. तर हा जो भाग आहे हा जे काही काय म्हणतात हे सरकारी कर्मचारी जे असतात किंवा कुठल्याही कर्मचाऱ्यांचा जो त्यांची जी नीतिमत्ता किंवा हे असते त्याचा भाग आहे. वैद्यकीय सेवा म्हणून त्यांनी जे सांगितलं ते योग्यच केलं. त्याच्याबद्दलचे कॉन्सिक्वेन्सेस फेस करायला ते निश्चितच तयार असतील तर त्यांनी हे पुन्हा पुन्हा सांगावं. कारण असं ज्याला आपण सोशल याच्यामध्ये व्हिसल ब्लोअर म्हणतो, अशा प्रकारचा व्हिसल ब्लोअर कुणीतरी असल्याशिवाय आणि त्याला सगळ्यांनी साथ दिल्याशिवाय या पद्धतीच्या हे जे काही गोष्टी आहेत त्याच्यात सुधारणा होऊ शकत नाही. खरंय, अगदी. थँक्यू व्हेरी मच. तुम्हाला पेशंट्स तुमची वाट बघतायत आणि तुम्ही जाणार आहात हॉस्पिटलमध्ये, पण त्याआधी तुमचा महत्वाचा वेळ आम्हाला दिलात आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत त्याबद्दल. आपण देखील ज्यावेळी आपल्या राजकारण्यांकडून मतं मागायला येणाऱ्या आपल्या नेत्यांकडून वेगवेगळे मुद्दे अपेक्षित ठेवतो तेव्हा त्यामध्ये वैद्यकीय शिक्षण, आपले आरोग्याचे प्रश्न याबद्दल प्रश्न विचारले आणि जबाबदार समाज म्हणून काही रोल प्ले केला तर कदाचित भविष्यात बदल दिसेल. अन्यथा काळ खूप कठीण येणार आहे आणि या सगळ्या आव्हानांना तोंड देण्याशिवाय आपल्याकडे काहीच पर्याय नाहीये. उद्या लॉकडाऊन गप्पांमध्ये आपण पाणी फाउंडेशन आणि सत्यजित भटकळ यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत आणि हे ग्रामीण भागातलं जे महत्वाचं काम आहे ते जाणून घेणार आहोत. आजच्या लॉकडाऊन गप्पांमध्ये तुम्ही सगळे सहभागी झालात त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. थँक्यू डॉक्टर. थँक्यू. थँक्यू.